चवनाशीची या चॅनलमध्ये सगळ्या ताईंचं आणि सगळ्या फॅमिलीचं खूप खूप स्वागत. तर मी ना आज असा हातावर खूप सुंदर 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 केक बनवलेला आहे. तर कोणता केक आहे? हा आहे हॅपी हॅपी दूध पावडरपासून बनवलेला केक. दूध पावडरची क्रीम आहे वरतून टाकायला आणि फक्त हॅपी हॅपीच्या बिस्किटचा हा केक मी साधा, सरळ आणि सोप्पा मऊसूद केक घरी बनवलेला आहे. तर चला आता आपण याचं मस्त मटेरियल बघूया छान छान. तर 3 पुडे घेतले मी, पण मला वाटतं 2च यांचं करावं म्हणजे तुम्हाला प्रमाण पण कळेल. तर असे 2 बिस्किटचे पॅक आहे ना मी मस्त खोलले आणि असं डाळबट्टीचं वगैरे असं सामान बनवतो त्याचं हे जे प्रेस करायचे त्याने प्रेस केलेलं आहे मस्त. मिक्सरमध्ये वगैरे अजिबात टाकलेलं नाही आणि छान मस्त गावठी तूप टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि चवीनुसार दही टाकलेलं आहे 1 चमचा. थोडीशी 2 चमचे साखर टाकायची, आंबटपणा कमी होईल आपल्या याला. आणि हॅपी हॅपी बिस्किट हा सगळ्या ताईंना माहिती आहे, दादांना, दीदीला सगळ्यांना माहिती आहे की तो गोडच असतो. तर असं मॅश करून घेतलेलं आहे मी. अजून 1 चमचा दही मला वाटतंय थोडं टाकावं. आता हे ते पण टाकून घेतले. बघा बरं कसं मॅश मस्त झालेलं आहे छान-छान. तर आता आहे ना हे बॅटर तुम्ही बघू शकता. आता हे बॅटर आहे ना आपण काय करू 2 मिनिटासाठी साईडला सरकवून देऊ आणि एका पातेल्याला आहे ना तूप, रवा थोडंसं, तेल आणि रवा थोडासा लावून घ्यायचा आहे. म्हणजे ना बटर पेपर घरात नसलं तरी आपल्याला याचा छान फायदा होतो आणि आपला केक पण खूप सुंदर निघतो. असं जाड बोडाचं पातेलं आहे ॲल्युमिनियमचं घेऊन मस्त तेल लावून रवा टाकलेला आहे फटाफट आणि मस्त रवा लावून उरलेला रवा काढून घेतलेला आहे आणि कढईत खाली मीठ टाकून पातेलं त्याच्यात ठेवलेलं आहे. हे बॅटर तयार झालं आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नेहमीप्रमाणे आपण अर्ध्या चमच्याला सुद्धा कमी प्रमाणात मी असं टाकलेलं आहे. आज काही तुम्हाला स्पेशल प्रमाण मी अगोदर दाखवलं नाही आणि त्याच्यात थोडंसं दही सोडलेलं आहे. ते फसफसून वर आलं की मग असं मस्त गोल 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 फेटायचं आहे आणि मस्त आपल्याला छान हॅपी हॅपी केक आज बनवायचा आहे. सगळ्या मुलांचा आवडता हॅपी हॅपी केक कसा वाटतोय बघा सांगा माझ्या ताईंनी सगळ्यांनी आणि माझ्या ताई सगळ्या बनवून बघतील हॅपी हॅपी केक आणि हॅपी हॅपी सगळ्यांना आवडतो आणि खाऊन हॅपी हॅपी सगळ्यांनी छान राहायचं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीनी. तर बघा आता मस्त आपलं हॅपी हॅपीचं मटेरियल पातेल्यात गेलं आहे आणि मी असतं छान मस्त वरतून ताट ठेवलेलं आहे. फक्त अर्ध्या तासात केक झालेला आहे आपला आणि इथं मला थोडंसं क्रीम तयार करायचं होतं आज. मी ना 10 चॉकलेट आहे ना असे सोलून घेतलेले हार्ट शेपचे. कॉफीचे डार्क चॉकलेट आहे ते. कॉफी म्हणजे तुम्हाला दाखवेल मी त्याचं रॅपर वगैरे छान असं मी आता डायरेक्ट कट करून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं दही टाकून मी दूध पावडर टाकलेली. तुम्ही हे बॅटर बघा आणि मी ना वरती जो आपला कढई ठेवलेली त्या कढईवरती ना असं एक कुकर ठेवलेलं आहे आणि त्या कुकरमध्ये हे बॅटर मी ठेवून देणार आहे म्हणजे हे ना गरम होऊन राहील आपलं बॅटर सगळं मस्त अगदी. तर कोणी ना याच्यात दूध गरम टाकतं आणि मग चॉकलेट वगैरे वितळवतं. हे बघू शकता तुम्ही आता किती छान आहे. असा रिकामा कुकर आहे ना जड वजन आपल्याला ठेवायचं असतं कढईवरती. हा खलबत्ता ठेवला आहे आणि असं मस्त बॅटर आपलं छान मी त्याच्यात ठेवलेलं आहे. आता हे काढून आपण आपलं बॅटर बघू शकतो. अर्ध्या तासानंतरचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता हे बॅटर ना आपलं काढलं आहे आणि त्याच्यानंतर खाली कढईत काय प्रकार घडला आहे बघा बरं. मस्त मस्त आपल्या केकचा बघा किती छान चाकू आपला असा मस्त प्लेन निघतोय अजिबात चिपकलेला नाही म्हणजे आपला केक आता तयार झालेला आहे. आपण केक आहे ना खिडकीमध्ये थंड व्हायला ठेवणार आहे थोडा वेळ. हे बघा असा मस्त हवेशीर मी आता छान असं केक ठेवलेला आहे. केक काढायला कोणत्याच ताईंनी घाई करायची नाही आहे. केक जवळजवळ अर्धा तास पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मग केक काढायला घ्यायचं आहे. ती कडेची बाजून अशी सुटलेली असते बघा मस्त भेग पडलेली असते कडेनी. पण इथे ना मला थोडा डाऊट आहे कदाचित थोडा कडेनी चिपकला आहे. पण मग नाही चिपकलेला आहे तो. तर बघा तुम्ही आता पुढचा असा सुंदर आणि सुंदर छान केक बघा 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 किती गोड आहे बघा. मस्त हॅपी हॅपी केक आपण त्याला असं नाव देणार आहे आणि खरोखर हॅपी हॅपीचाच केक घेतो. असं सगळ्या दादांना, दीदींना, ताईंना सगळ्यांना असा केक खूप आवडणार आहे. आणि असं क्रीम आहे ना मी घरच्या घरी तयार केलेलं आहे. जर त्या ताईंकडे काही ओव्हन नसेल, काही नसेल तर त्या ताईंनी अशी क्रीम घरी बनवा. अशी घट्ट झालेली त्या याच्यात ठेवल्यामुळे. पण थोडंसं मी ना आता दही टाकते याच्यामध्ये आणि थोडंसं प्रेस करून घेते आणि चॉकलेट वितळलेच पाहिजे असं काही नाही की चॉकलेट वितळल्यानंतरच आपण असं काही करू शकतो. तर बिन चॉकलेट वितळल्याचं पण आपण असं हे करू शकतो. बघा तुम्ही चॉकलेट मला वितळवायची पण नाही आहे आणि चॉकलेट जर वितळायचे असते तर मी दूध गरम टाकलं असतं त्याच्यावर पण आपल्याला चॉकलेट तशीच ठेवायची. असे लहान मुलांना ना असे चॉकलेट वगैरे खायला आवडतात. त्याच्यावरचं क्रीममध्ये काय असतं काय नाही. कधी-कधी चेरीचे वगैरे आपण कट पीस वगैरे असे टाकतो त्याच्यावरतून. तर याच्यामध्ये ना चॉकलेटचे हार्ट शेपचे कट मी टाकलेले आहे आणि आपल्याला हे बॅटर सगळं असं छान वरतून टाकून घ्यायचं आहे
आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी अजून तुम्हाला स्ट्रॉबेरीचे असे बारीक बारीक चॉकलेटचे कट करून परत त्याच्यावर डेकोरेशन दाखवते. तर असं आहे ना, ही दूध पावडर ना सगळ्यांना आवडते. दूध पावडरपासून बनवलेली क्रीम आहे. दूध पावडर म्हटली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याच्यामुळे दूध पावडरचं आहे ना, हा उपयोग तुम्ही एकदा घरात बसल्या बसल्या करून बघा. इतका सुंदर आणि इतका टेस्टी लागतो, इतका छान. तर तुम्ही ना बनवल्यानंतरच तुम्हाला कळेल. मी सांगण्यापेक्षा आता स्ट्रॉबेरीचे कट असे बघा मी कशी भारी भारी लावून घेते. आणि काही खूप सजवायचं नाही, जसं येईल तसं लावत चालायचं आहे. कारण ब्लॅक, व्हाईट आणि रेड असं कलर कॉम्बिनेशन तयार होते आपल्या केकचं वरतून डेकोरेशनचं. तर असं साधा, सिंपल, सरळ असा छान एक दिवशी माझ्या ताई केक बनवणार आहे आणि खाऊन पण बघणार आहे. तर बघा बरं, एकच नंबर. किती सुंदर स्ट्रॉबेरी आणि क्रीम. ही दूध पावडरपासून बनवलेली क्रीम आहे आणि दिसण्यावर जाऊ नका, पण खायला इतकी चवदार आणि इतकी सुंदर आहे. खूप छान आहे आणि स्ट्रॉबेरीचे कट पीस मुलांनी जर पाहिले तर बापरे! खूप तोंडाला पाणी सुटेल सगळ्यांच्या. आता हा कट करायचा आहे बघा बरं. मी चाकू पण घेतलेला आहे असा मस्त एकदम भारी आणि मस्त किती सुंदर आहे बघा. असं छान छान कट झालेलं आहे बघा तर बरं. किती सुंदर. आणि हा आहे ना मध्ये जाळीदार आहे हं, असं काही नाही की हे बघा. कलर बघून कसा वाटतो आजचा आपला केक सगळ्या ताई, दादा, दीदी सांगणार मला. तर बघा हा आपला असा सुंदर तयार झालेला सगळ्यांचा आवडता हॅपी हॅपी केक. छान मस्त दूध पावडरची क्रीम, स्ट्रॉबेरीची मस्त डेकोरेशन. तर अशा या चॉकलेटला हॅपी हॅपी केक. आणि बघा त्याचा कट किती सुंदर झालेला आहे आणि किती स्पंजली असं झालेला आहे तो. हे बघा. बाहेर जायची गरज नाही. तुम्ही ना ₹60 मध्ये ना छान सगळं मटेरियल आहे बघा. 2 हॅपी हॅपीची एक 10 वाली मिल्क पावडर आहे. 10-15 ची चॉकलेट आहे. तुम्ही ₹50त आरामशीर घर बसल्या असा मस्त केक बनवू शकतात. बाहेरचा केक खाण्याला हे बघा किती सुंदर दिसतोय बघा. बाहेरचा केक आहे ना मुलांना खायला देण्यापेक्षा असा घरगुती केक तुम्ही बनवा. अगदी अर्ध्या तासात कमी गॅसवर होणारा केक आहे. खूप चव आणि खूप सुंदर लागणारा केक आहे. तर चला मग आता असा केक कोण कोण बनवणार आहे सगळ्या ताई मला सांगतील, की आम्हाला आजचा केक आवडला आहे का नाही आवडला आहे. इथं आहे ना मी अजून कट केलेली आहे. हे बघा असं छान अजून परत कट करून घेतलेलं आहे आणि स्ट्रॉबेरीचे कट पीस पण तुम्ही बघू शकता. आणि ही मलाई ना दुधाची मलाई सगळी दूध पावडरची मलाई असल्यामुळे ना खूप चवदार आणि खूप छान टेस्टी आलेली त्याला. मी ना थोडं दही टाकून ही तयार केलेली आहे. तुमच्याकडे जर साय वगैरे असेल ना दुधाची तरी तुम्ही तयार करू शकता ही. क्रीम घरच्या घरी कुठेही बाहेर जायची गरज नाही. आणि असं डेकोरेट करून आहे ना आता असा एक कट मी अजून मारते याला. बघा तुम्ही इतका छान दिसणार आहे तो. आणि केकच खूप सुंदर झालेला आहे. तुम्ही हे मटेरियल वरतून टाका. हा केक आहे ना कोरडा अजिबात लागणार नाही तुम्हाला सांगते. हा कोरडा नाही आहे कारण हॅपी हॅपी केक आहे ना अजिबात कोरडा होत नाही. रवा केक तरी थोडाफार कोरडा लागेल पण हा अजिबात होत नाही. तर माझ्या सगळ्या ताईंनी ना असा हा केक बनवून बघायचा आहे आणि सगळ्या दादांना, मुलांना वगैरे द्यायचं आहे बघा. असा मऊ लुसलुशीत झालेला आहे तो हे बघा. असं मी मस्त कट केलेलं आहे ना. हे बघा आपल्या क्रीमनी ना तुम्हाला जवळून दाखवते मी. अगदी मस्त आणि मऊ लुसलुशीत असा सुंदर. हे पहा तुम्हाला हाताने दाखवते मी कसं आहे बघा. खूप मऊ असा अजिबात घशामध्ये म्हणजे मुलांना खायला कंटाळा येणार नाही किंवा काहीच नाही बघा. खूप खूप सुंदर आणि असा केक तयार झालेला आहे. तुम्ही ना अगदी छान मटेरियल असं छान मी जसं दाखवले तसे तसे केक घरी बनवा. ₹50-60त केक तयार होतोय. तुम्ही बाहेर गेले तर 200-250 शिवाय केक भेटत नाही आपल्याला. असा घरगुती केक थोडा वेळ काढून आणि माझ्या ताई सगळ्या बनवून बघणार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीमध्ये सगळ्या ताई मला भेटत जाणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ कसा आहे कसा नाही माझ्या ताई मला सगळ्या सांगतील. तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.